नमस्कार मित्रांनो, आज मी दाखवते माझं गार्डन. हे बघा, हे आहे पांढरं जास्वंद. अशा खूप प्रकारचे जास्वंदाची झाडं आहेत. हे आहे मिरचीला फुलं लागली आहेत, पण मिरच्या यायला अजून वेळ आहे. हे आहे अनंताचं झाड. हे आहे लाल जास्वंद. त्याला फूल नाही आहे. हे आहे केशरी. कढीपत्ता. अशा पाण्याच्या बाटल्या भरून ठेवल्या की उन्हाळ्यात बरं पडतं. झाडं लवकर मरत नाही, आणखीन छान ग्लो करतात. ही एक जास्वंद. हे बघा, इथे एक फूल आलंय. हे सीताफळ. हे आहे डाळिंबाचं झाड. इकडे बघा, हे सगळी गुलाबं आहेत. सगळ्या प्रकारची गुलाबं, सगळ्या रंगाची गुलाबं आहेत. फुलं नाही आली आहेत. फुलं आले की दाखवते. हे इथे आम्ही खत तयार करतो. घरातलं जेवढं पण स्वयंपाकाचं भाजी सगळं असतं ते ह्यात जमा करायचं आणि मग ह्यातून खत तयार करायचं आणि मग ते झाडांना टाकायचं. त्याने छान झाडं. हे आहे मोगरा. इथे हे वेगळं, हे फुलांचं. ते फुलं वगैरे देवाची निर्माल्य हे जमा करायचं. हा बघा, किती छान रंग आहे गुलाबाचा. हे सगळे गुलाब आहेत. गुलाब आले की मी दाखवते. हे आहे कोरफड. हे बघा, इथे आहे आंब्याचं झाड. लहान आहे. आणि हा आहे चाफा, पिवळा चाफा. माझ्याकडे लाल चाफा पण आहे. तो बघा, लाल चाफा. हे आहे शेवग्याचं. माझ्याकडे ऊस पण लावला आहे मी. हा बघा, ऊस. त्याला वेळ अजून यायला. ही आहे प्राजक्ता. त्याची फुलं रात्री लागतात. छान वास येतो रात्री. हे आहे करवंद. हा पण चाफा आहे, पण अजून लहान आहे. माझ्याकडे जांभूळ पण आहे. हे जांभळाचं झाड आहे. हा आहे सोनटक्का. पावसाळ्यात येतो. इकडे बघा, हे आहे आवळा. हा लाल चाफा. हा आवळ्याचं झाड आहे. इकडे गवती चहा. माझ्याकडे पुदिना पण आहे. त्याची चटणी आम्ही करतो. खूप सारा पुदिना. आणि हा बघा पपया. खूप मोठं झाड आहे पपयाचं. हा कांदा.
हे आहेत शेंगा, भुईमुगाच्या शेंगा. हे अननस आहे. ह्याला अजून अननस नाही लागलं, पण याला लागलं. हा अननस बघा किती छान आहे. अजून लहान आहे, तोडायला वेळ आहे. इकडे बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. थँक्यू.